नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानीती यूट्यूब चॅनल चालू घडामोडी सिरीज 2022च्या लेक्चर क्रमांक 18 मध्ये मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या दोन योजनांबद्दल चर्चा करणार आहे. यातली पहिली म्हणजे ती तर खूपच गाजली, ती म्हणजे अग्निपथ योजना आणि दुसरी म्हणजे श्रेष्ठ योजना. या दोन महत्त्वाच्या योजनांबद्दल आपण चर्चा करणार आहे आणि ते तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे सगळे लेक्चर व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळेल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. दुसरी गोष्ट मित्रांनो, आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्याला नोटसाठी प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि या अगोदरचे जर काही लेक्चर्स तुम्ही बघितले नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये या सगळे लेक्चर मी व्यवस्थित चालू घडामोडी सिरीज 2022 नावानं एक प्लेलिस्ट आहे, तर त्या प्लेलिस्टमध्ये सगळे लेक्चर व्यवस्थित टाकलेले, तर कृपया तिथून सगळे बघून घ्या. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, अग्निपथ योजना. आता बघा मित्रांनो, या योजनेवर खूप तांडव झालं मागे बरेच दिवस. या योजनेवर सरकारला विरोध म्हणून खूप तांडव झालं. तर कोणती योजना? अग्निपथ योजना. तर ही योजना इथं व्यवस्थित लक्षात घ्या. बघा मित्रांनो, या योजनेला आता मी या योजनेबद्दल सगळे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगणार. मी योजनाची खूप मोठी आहे, पण तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे. एक्झाम जर अग्निपथवर जर प्रश्न आला तर या पॉईंटच्या बाहेर जाणार नाही, इतके सगळे महत्त्वाचे पॉईंट मी घेतलेले आहे. बघा मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाची जी मंजुरी त्या योजनेला कधी भेटली तर 14 जून 2022. तारीख पण व्यवस्थित लक्षात ठेवा. किती? 14 जून 2022ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी भेटली. कोणत्या योजनेला? अग्निपथ योजनेला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, उद्देश काय? आता योजना सुरू केली म्हणजे तिचा काहीतरी उद्देश असेल, तर हिचा उद्देश आहे भारतीय तरुणांना, जे भारतीय तरुण आहे त्यांना सशस्त्र दलाच्या सेवेत दाखल करून घेणे. ओके, तिन्ही दल जे आपले सशस्त्र दल, भूदल, नौदल आणि वायुदल, तर यांच्या सेवेत दाखल करून घेण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली होती? अग्निपथ योजना. कोणती? अग्निपथ योजना. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्या योजनेची वैशिष्ट्य काय? तर वैशिष्ट्य बघा, तिन्ही सैन्य दलात 4 वर्षासाठी तरुणांची भरती. किती? कोणते सैन्य दल? तिन्ही म्हणजे कोणते? भूदल, नौदल आणि वायुदल. भूदल, नौदल आणि वायुदल असे तिन्ही जे सैन्य दल आहे, तर या तिन्ही सैन्य दलात किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. किती वर्षासाठी? 4 वर्षासाठीच तरुणांची भरती केली जाणार. किती वर्षासाठी? फक्त 4 वर्षासाठीच तरुणांची भरती केली जाणार तिन्ही सैन्य दलात. फक्त एकच आहे, लष्करी वगैरे नाही. भूदल, नौदल, फक्त भूदलच नाही तर नौदल, वायुदल असे तिन्ही सैन्य दल आहे, तर याच्यामध्ये 4 वर्षासाठी तरुणांची भरती केली जाणार. आणि ही जी 4 वर्षासाठी तरुणांची भरती होली, तर याला एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलेलं आहे, टूर ऑफ ड्युटी. काय नाव दिलेलं आहे? टूर ऑफ ड्युटी. म्हणजे 4 वर्षासाठी अग्निपथ योजनेअंतर्गत जी तरुणांची भरती केली जाणार तिन्ही दलामध्ये, तर त्याला एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलेलं आहे. ते नाव काय? म्हणजे ते नाव म्हणजे काय? टूर ऑफ ड्युटी. नाव व्यवस्थित लक्षात. टूर ऑफ ड्युटी. सरळ विचारतील की 4 वर्षासाठी तरुणांची भरती अग्निपथ योजनेअंतर्गत केली जाणार आहे, त्याला खालीलपैकी काय म्हणणार आहे किंवा काय म्हणण्यात येते? तर काय? टूर ऑफ ड्युटी हे नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, म्हणजे लष्करी व्यवहार विभागामार्फत राबवण्यात येणार. म्हणजे लष्कर जे आहे आपलं, तर लष्कराचा जो व्यवहार विभाग आहे ना, तर त्या व्यवहार विभागाअंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, वय. आता हे 4 वर्षासाठी जे तरुण आहे तिन्ही सैन्य दलात आपण भरती करणार आहे, त्यांचं वय काय असलं पाहिजे? ते वयाची अट आहे 17.5, म्हणजे 17.5 ते 21 वर्ष. 17.5 ते 21 वर्ष एवढं त्यांचं वय असलं पाहिजे. आणि या वयात जो व्यक्ती त्या अग्निपथ योजनेअंतर्गत त्या भरतीसाठी प्रयत्न करेल, फक्त त्याचीच जी निवड आहे किंवा निवड आहे, तर याच्या अंतर्गत केली जाणार आहे. किती वय? 17.5 ते 21 वर्ष हे वय व्यवस्थित लक्षात ठेवा. किती? 17.5 म्हणजे किती? 17.5 ते 21 वर्ष या वयोगटातल्या व्यक्तींनाच फक्त या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येईल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रशिक्षण. ओके, म्हणजे आता हे 4 वर्षासाठी भरती केली जाणार, तर याचं प्रशिक्षण 2.5 ते 6 महिने 4 वर्षापैकी, म्हणजे 4 वर्षासाठी ज्या तरुणांची अग्निपथ योजनेअंतर्गत भरती केली जाणार तिन्ही सैन्य दलामध्ये, तर त्यांचं जे प्रशिक्षण आहे, तर या 4 वर्षापैकीच, म्हणजे अगोदर वगैरे नाही, हे 4 जे वर्ष, या 4 वर्षापैकीच 2.5 ते 6 महिने असणार. ओके, या 4 वर्षाच्या अंतर्गतच त्यांचं प्रशिक्षण पण समाविष्ट आहे. प्रशिक्षण वेगळं नाही, या 4 वर्षाच्या अंतर्गतच त्याचं प्रशिक्षण आहे. किती? 2.5 ते 6 महिने. आलं लक्षात? ओके, फास्टमध्ये एकदा रिवाईज करतो. बघा मित्रांनो, 14 जून 2022 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली योजना म्हणजे कोणती? अग्निपथ योजना. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याचा उद्देश काय? तर भारतीय तरुणांना सशस्त्र दलाच्या तिन्ही दलाच्या किंवा सशस्त्र दलाच्या सेवेत दाखल करून घेणे. अग्निपथ योजनेचे जे तर तिचा उद्देश आहे. याची वैशिष्ट्य काय? तर तिन्ही सैन्य दल म्हणजे काय? भूदल, नौदल, वायुदल हे 4 वर्षासाठी, हे 4 वर्ष व्यवस्थित लक्षात ठेवा, 4 वर्षासाठी तरुणांची भरती केली जाणार. आणि या 4 वर्षासाठी तरुणांची भरती केली जाणार, याला विशिष्ट प्रकारचं नाव देण्यात आलं, ते म्हणजे काय? टूर ऑफ ड्युटी. त्याच्यानंतर लष्कराचा व्यवहार विभाग याच्याकडून ही योजना राबवण्यात येणार. त्याच्यानंतर जे तरुण 4 वर्षासाठी भरती होणार, त्यांचं वय काय असलं पाहिजे? 17.5 ते 21 वर्ष या दरम्यानच त्याचं वय असलं पाहिजे. तेच विद्यार्थी त्या याच्यासाठी किंवा या सेवेत दाखल होण्यासाठी पात्र ठरू शकतात. आणि याचं प्रशिक्षण किती असतं? 4 वर्ष तर दाखल होणार, पण 4 वर्षापैकीच 2.5 ते 6 महिने एवढं वेळ त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार. 4 वर्षापैकीचा. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता 4 वर्षानंतर काय? बरोबर.
आता 4 वर्ष तर झाले ना, आता 17.5 एखादा व्यक्ती सपोज एखादा तरुण 18व्या वर्षी या योजनेत भरती झाला, सॉरी या सैन्य सशस्त्र दलात भरती झाला आणि 4 वर्षानंतर 22व्या वर्षी त्याने निवृत्ती झाली किंवा 4 वर्षानंतर काय मग 4 वर्षातच ही योजना तर किती वर्षासाठी, फक्त 4 वर्षासाठी. तर 4 वर्षानंतर काय बघा मित्रांनो, 25% पुढे नियमित सेवेत दाखल. म्हणजे सपोज 100 तरुण जर आता या वर्षी आपण सपोज 2022ला 100 तरुण जे तर या योजनेअंतर्गत किंवा या सशस्त्र दलात दाखल झाले या योजनेअंतर्गत, तर पुढे याच्यातले 25% म्हणजे किती, 25% पुढे नियमित सेवेत दाखल होतील. ओके, 25% पुढे नियमित सेवेत दाखल होतील. यांना जवळपास वेगळं 6 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात येईल वेगळं. ज्यावेळेस यांची जी अग्निपथची जी या योजनेअंतर्गतची जी सेवा संपेल त्याच्यानंतर वेगळं 6 महिन्याचं ट्रेनिंग देण्यात येईल. आणि विशिष्ट प्रकारचे जे अतिशय तरबेज आहेत किंवा जे चांगले तर ते अशा प्रकारचे 25% लोकांना पुढे लष्करात किंवा त्यांच्या सेवेत जे तर ते दाखल करून घेण्यात येईल, पुढे नियमित सेवेत ठेवण्यात येईल. किती, 25%. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 4 वर्षानंतर सगळेच तरुण असे रिटायर नाही होणार किंवा त्यांना लगेच काढून नाही टाकण्यात आलं, पण फक्त 75% तरुणांची सेवा समाप्त होणार. आलं लक्षात, 4 वर्षानंतर. म्हणजे 25% याच्यातले तर 25% तरुणांना पुढे तसंच त्यांच्या नियमित सेवेत दाखल करून घेण्यात आणि जे आपलं लष्कराचे नियम किंवा अगोदरचे जे नियम आहेत त्याच्यानुसार त्यांची नंतर निवृत्ती होणार. पण हे 4 वर्षानंतर किती, 25%. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आणि याच्यासाठी वेगळं प्रशिक्षण देण्यात येणार त्यांना परत 6 महिन्याचं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अग्निवीर. अग्निवीर म्हणजे काय, अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षाची सेवा दाखल करण्यासाठी जो तरुण किंवा जी व्यक्ती भरती झाली ती सेवा देत आहे तर त्या व्यक्तीला अग्निवीर असं संबोधलं जाईल. अग्निवीर म्हणजे काय, अग्निपथ योजनेअंतर्गत दाखल झालेला किंवा सेवेत दाखल झालेला तरुण म्हणजे कोण, अग्निवीर. आलं लक्षात, अग्निवीर. ओके, आता अग्निवीराला जर हौतात्म्य आलं म्हणजे जर शहीद झाला अग्निवीर म्हणजे काय की हा तरुण जो सशस्त्र दलात दाखल झालेला आहे त्या अग्निवीराला जर हौतात्म्य आलं तर त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये एवढे देण्यात येतील. म्हणजे हौतात्म्य आलं किंवा शहीद झाले तर किती, 1 कोटी रुपये त्यांच्या कुटुंबाला देण्यात येतील. आणि त्याच अग्निवीराला जर यांच्या जर सेवेदरम्यान जर अपंगत्व आलं तर त्यांना किती, 44 लाख रुपये देण्यात येतील. हे 2 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. हौतात्म्य आलं तर कुटुंबाला 1 कोटी आणि जर त्यांना अपंगत्व आलं तर 44 लाख रुपये. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या योजनेअंतर्गत सैन्यात प्रॉपर्टी बुक ऑफिसर पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांची भरती केली जाईल. म्हणजे आता जसं की आता तुम्हाला सांगतो, आता पोलीस खात्यात जसं PSI तर PSI पेक्षा कमी दर्जाचे जे अधिकारी, तसंच सैन्य दलात किंवा लष्कर या दलामध्ये PBO किंवा प्रॉपर्टी बुक ऑफिसर नावाचं एक दर्जाचं एक ऑफिसरचं हे ग्रेड आणि त्याच्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याचीच भरती केली जाईल. म्हणजे ह्या प्रॉपर्टी बुक ऑफिसरपेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी जे अग्निपथ योजनेअंतर्गत भरण्यात येणार नाही. प्रॉपर्टी बुक ऑफिसर याच्यापेक्षा कमी दर्जाचे अधिकारीच फक्त अग्निपथ योजनेअंतर्गत भरण्यात येतील. एवढं इथे लक्षात ठेवा. आलं लक्षात, चालायचं पुढं. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता वेतन. आता हे जे अग्निवीर 4 वर्षासाठी दाखल करून घेण्यात येणार तर यांचं वेतन काय असं, तर पहिले वर्ष 30,000. किती, पहिले वर्ष 30,000, दुसऱ्या वर्षाला 33,000, तिसऱ्या वर्षाला 36,000 आणि चौथ्या वर्षाला 40,000. आता हे 30,000 पर मंथ, पर मंथ 30,000. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्ष ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस पर मंथ 33,000, तिसरे वर्ष सुरू होईल पर मंथ 36,000 आणि चौथे वर्ष सुरू होईल त्यावेळेस पर मंथ 40,000. एवढे यांना पेमेंट भेटणार, वेतन भेटणार. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सेवापूर्तीनंतर 11,71,000चं पॅकेज. म्हणजे ज्या वेळेस अग्निवीरांनी किंवा त्या अग्निपथ योजनेअंतर्गत सशस्त्र दलात समाविष्ट झालेल्या तरुणांनी 4 वर्षाची सेवा जेव्हा दिली तर 4 वर्षाच्या सेवेनंतर काय होणार, एकतर 25% पुढं कंटिन्यू ठेवण्यात येणार आणि जे 25% नाही पूर्ण 100% व्यक्तींनाच 11,71,000 रुपयाचं पॅकेज दिलं जाणार आणि जे 75% व्यक्ती त्यांना विशिष्ट प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आणि 25% व्यक्तींना हे पॅकेज देऊन त्यांना नियमित सेवेत दाखल करून घेतलं जाणार. ओके, आणि 75% तरुणांना काय केलं जाणार, रिटायर केलं जाणार. तर बघा मित्रांनो, हे सेवापूर्तीनंतर 11,71,000चं पॅकेज नेमकं येतं कुठून, तर बघा ज्यावेळेस आता पर मंथ तुम्हाला लक्षात आलं असेल, ज्यावेळेस पहिलं वर्ष असतं ना तर त्यावेळेस पर मंथ त्यांना किती देतात, 30,000. बरोबर, मला सांगायचे 10% किती, 3,000. बरोबर, 3,000. तर काय करायचं, सरकार काय करणार बघा, आता ज्या वेळेस याचे 30 जे आहे तर 30,000 आहे तर याच्यातलं दर महिन्याला 10% कट करणार. किती करणार, 10% कट करणार आणि प्रत्येक महिन्याला 10% कट करून पहिल्या वर्षात प्रत महिन्याला 30,000, 3, 3, 9 म्हणजे 12 महिन्याचे 10% 3,000 12 36 असं कट करणार. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात 33,000, दुसऱ्या वर्षात 33,000 पेमेंट आहे, याच्यातलं पर महिने 10% परत कट करणार. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षात ती 36,000 आहे, परत त्याच्यातलं पर मंथ 10% परत कट करणार आणि चौथ्या वर्षात 40,000 याच्यातलं पर मंथ 10% कट करणार आणि उरलेलं पेमेंटच फक्त त्यांना प्रत्येक महिन्याला देणार. आता हे टोटल जे 10% प्रत्येक महिन्याला त्यांनी कट केलेत, बरोबर, तर हे 10% जे कट केले त्याची रक्कम अंदाजे जवळपास एक 6 लाखाच्या आसपास होते. किती,
6 लाख त्यांचीच रक्कम असते, त्यांच्याच पेमेंटमधून कमी केलेली जाते 6 लाख, आणि यांना सेवापूर्तीनंतर 11,71,000 रुपयाचं पॅकेज देण्यात येते, बरोबर. मग हे बाकीचे जे एक 5.5-6 लाखापर्यंत ही जी रक्कम होती यांची कट करून जी आहे ती यांच्याच पेमेंटमधून कमी करून त्यांची जी 4 वर्षानंतर पेमेंट होईल ते 6 लाखाच्या आसपास होईल. आणि तेवढेच पैसे म्हणजे हे जे 5.5-6 लाख असतील तर तेवढेच 6 लाखाच्या आसपास पैसे सरकार टाकेल, आणि 11,71,000 रुपयाचं पॅकेज जे तर सेवापूर्तीनंतर या अग्निवीरांना मिळेल. आलं लक्षात, 11,71,000 कुठून आले, यांच्याच पेमेंटमध्ये 4 वर्षाचे प्रत्येक महिन्याला 10% एवढे कमी करणार, आणि त्याचं जवळपास एक 5.5-6 लाख रुपये होतात, आणि तेवढेच नंतर सरकार टाकेल, आणि 4 वर्षानंतर त्यांना 11,71,000चं पॅकेज देईल. आलं लक्षात, चालायचं पुढं. ओके. सेवापूर्तीनंतर मिळणाऱ्या काही महत्त्वाच्या सवलती. आता 75% तरुण जे रिटायर होणार आहे, 25% पुढे नियमित सेवेत दाखल होणार आहे, पण जे 75% रिटायर होणार आहे ना त्यांना विशिष्ट प्रकारच्या सेवा देण्यात येणार. त्या कोणत्या बघा मित्रांनो, 10% पदे राखीव. कशात? तटरक्षक दल, म्हणजे सागरी क्षेत्रामध्ये जे तटरक्षक दल असते, या तटरक्षक दलामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, म्हणजे केंद्राचे जे आर्म्ड पोलीस फोर्स असते तर त्याच्यामध्ये, आणि आसाम रायफल दल. तर अशा क्षेत्रात 10% पदे त्यांना राखीव ठेवण्यात येणार. कोणासाठी? फक्त अग्निवीरांसाठी. अग्निवीर म्हणजे काय? अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्ष दिलेले तरुण, तर यांच्यासाठी 10% पदं, म्हणजे 4 वर्षानंतर ते निवृत्त होतील. निवृत्त झाल्यानंतर त्यांना या विशिष्ट सेवेमध्ये 10% पदं फक्त आरक्षित ठेवले जाणार. कोणासाठी? अग्निवीरांसाठी. आलं लक्षात, जे 75% रिटायर होणार आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर राज्य सरकारच्या पोलीस भरतीमध्ये पण प्राधान्य, बरोबर. आता ते वेल ट्रेंड असणार सगळे, जे 4 वर्ष त्यांनी सेवा दिली सशस्त्र दला, म्हणजे बऱ्यापैकी ट्रेन असणार. मग सरकारला तर उलट चांगले, राज्य सरकारला बी की आपल्या पोलीस दलामध्ये अशा प्रकारचे व्यक्ती आले तर अजून जास्तीत जास्त काम पारदर्शक आणि अजून पॉवरफुल होईल. त्याच्यामुळे राज्य सरकारच्या पोलीस भरतीमध्ये पण त्यांना प्राधान्य दिले जाणार, ऑब्वियस. आलं लक्षात. आणि या व्यतिरिक्त पण छोटे मोठे लाभ त्यांना मिळत राहणार, पण हे महत्त्वाचे एवढे आहे ते मी घेतलेले आहेत. आलं लक्षात. ही पेमेंट 11,71,000 पॅकेज पण कुठून आलं कळालं. ओके. 10% पदे कुठं? तटरक्षक दल, केंद्रीय संरक्षण पोलीस दल आणि आसाम रायफल, आणि राज्य सरकारच्या पोलीस भरतीमध्ये पण त्यांना प्राधान्य देण्यात येईल. आलं लक्षात, चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं अग्निपथ योजनेअंतर्गतचे महत्त्वाचे सगळे मुद्दे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहेत. आपण महत्त्वाची अजून एक दुसरी योजना बघू, श्रेष्ठा योजना. कोणती? श्रेष्ठा योजना. बघा मित्रांनो, श्रेष्ठा म्हणजे काय? SHRESSTH. तर स्कीम फॉर रेसिडेन्शियल एज्युकेशन, स्कीम फॉर रेसिडेन्शियल एज्युकेशन फॉर स्टुडंट इन हाय स्कूल इन टार्गेट एरिया, म्हणजे एक उच्च दर्जाच्या स्कूलमध्ये निवासी सेवा देणे. टार्गेट एरिया म्हणजे विशिष्ट प्रकारच्या जे विद्यार्थी, त्या विशिष्ट प्रकारच्या विद्यार्थ्यांना रेसिडेन्शियल एज्युकेशन म्हणजे निवासी जे तर ते शिक्षण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. श्रेष्ठा योजना. निवासी निशुल्क सेवा योजना असं आपण म्हणू शकतो तिला. निवासी निशुल्क सेवा शिक्षण योजना, शिक्षण योजना म्हणजे निवासी निशुल्क म्हणजे रेसिडेन्शियल शिक्षण उपलब्ध करून देणे. टार्गेटेड एरिया म्हणजे विशिष्ट प्रकारच्या विद्यार्थ्यांना. आता ते बघू आपण सगळं कोणते विशिष्ट प्रकारचे कोणासाठी आहे नेमकं योजना, ती जी सुरुवात कधी झाली, तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघू. बघा मित्रांनो, जी सुरुवात झाली 3 जून 2022. कधी झाली? 3 जून 2022. कोणती योजना? श्रेष्ठा योजना. आलं लक्षात. निवासी निशुल्क शिक्षण योजना श्रेष्ठा योजनेची सुरुवात कधी झाली? 3 जून 2022. त्याच्यानंतर कोणाकडून राबवली जाते? तर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. खालीलपैकी श्रेष्ठा योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते? तर कोणत्या? केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, या मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते. कोणती योजना? श्रेष्ठा योजना. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, उद्देश काय? आता प्रत्येक योजनेचा काहीतरी उद्देश असतो, तर हिचा उद्देश काय? बघा मित्रांनो, अनुसूचित जाती समुदायातील, आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा, फक्त शेड्यूल कास्ट म्हणजेच अनुसूचित जाती, फक्त आणि फक्त ही श्रेष्ठा योजना अनुसूचित जातीच्या समुदायातील विद्यार्थ्यांसाठी, दुसऱ्या कुणासाठीच नाही. आलं लक्षात. अनुसूचित जाती समुदायातील उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी उच्च माध्यमिक जास्त, तर या विद्यार्थ्यांसाठी निवासी तसेच दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे. म्हणजे अनुसूचित जातीतील जे उच्च माध्यमिक शाळांमधील जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना निवासी आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे. फक्त कुणाच्या? अनुसूचित जाती. 4 ऑप्शन दिल्यावर आपला अनुसूचित जाती, वेगवेगळ्या अनुसूचित जमाती वगैरे असे वेगळे खूप ऑप्शन असतात, पण अनुसूचित जाती व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणता? अनुसूचित जाती. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, वैशिष्ट्य काय? हिचे वैशिष्ट्य आहे तर लाभार्थी जे असणारीचे, म्हणजे या योजनेअंतर्गत आता अनुसूचित जातीतील जे शाळांमधील जे विद्यार्थी असतात तर यांचे लाभार्थी कोण असतात? इयत्ता 9वी ते 12वी. इयत्ता 9वी ते 12वी याच व्यवस्थित लक्षात ठेवा, 9वी to 12वी याच वर्गासाठी फक्त ही श्रेष्ठ योजना राबवण्यात येणार आहे. कोणत्या? 9वी ते 12वी. आलं लक्षात. ओके.
आता बघा मित्रांनो, इथे लाभार्थी कोण असणार? 9वी ते 12वी. त्याच्यानंतर जे लाभार्थी 9वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहे की हे लाभार्थी, तर यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. म्हणजे लाभार्थी 9वी ते 12वीच्या अनुसूचित जाती समुदायातील जे विद्यार्थी आहे 9वी ते 12वी वर्गातील, तर यांच्या पालकाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असायला नको. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रवेश परीक्षेद्वारे निवड, राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे आयोजन, म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ना, तर या संस्थेद्वारे एक प्रवेश परीक्षा राबवण्यात येणार. त्या प्रवेश परीक्षेमध्ये अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 9वी 10वी 11वी 12वी, तर यांना परीक्षा द्यायला जमणार आणि त्याच्या अंतर्गत यांची निवड होणार. तर बघा मित्रांनो, याच्या दोनच परीक्षा होणार. एक तर होणार 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी ही 9वीची अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी ही 9वी मध्ये घेतलेली एक्झाम जर त्यांनी पास केली, तर 9वी आणि 10वी हे 2 वर्ष त्या एक्झामद्वारे त्यांना लाभ मिळणार. त्याच्यानंतर परत 11वीला एक एक्झाम घेतली जाणार. ओके, मग 11वीला जर एक्झाम जे विद्यार्थी पास होईल त्यांना 11वी आणि 12वी असे 2 वर्ष या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार. 9वीला एक घेतली जाणार, 9वी ते 10वी मिळणार, 11वीला एक घेतली जाणार, 11वी ते 12वी मिळणार. फक्त 2च याच्या एक्झाम होणार, 9वी आणि 11वी अशा 2 वेळेस त्याच्या एक्झाम होणार. आणि त्याच्याद्वारे निवडले गेलेले विद्यार्थी 9वीद्वारे निवडले गेले तर 9वी 10वीला कंटिन्यू राहतील आणि 11वीला जे निवडले जातील ते 12वी पर्यंत कंटिन्यू राहतील. आलं लक्षात? ओके. आता निवडलेले विद्यार्थी बरोबर, आता निवडलेले जे विद्यार्थी तर त्यांना कसं रेसिडेन्शियल शिक्षण द्यायचं बघा. 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी CBSE द्वारे संलग्न असणाऱ्या सर्वोत्कृष्ट खाजगी निवासी शाळांमध्ये प्रवेश, खाजगी व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणत्या? खाजगी निवासी शाळांमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला जाणार. ओके, कोणामार्फत? केंद्रीय सामाजिक आणि न्याय सक्षम मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाणार ना, तर त्या प्रोसेस अंतर्गत 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्या विद्यार्थ्यांना? जे या नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंतर्गत जी प्रवेश परीक्षा घेण्यात आली त्या प्रवेश परीक्षा अंतर्गत उत्तीर्ण झालेले अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी आहे, तर त्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत प्रवेश मिळून दिले जाणार. आणि अशी खाजगी शाळा जी CBSE द्वारे संलग्न आहे. आलं लक्षात? ओके, मला असं वाटतं ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. चलायचं पुढं. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, शाळेसाठी आता बघा मित्रांनो, CBSE द्वारे कनेक्ट असलेले का शाळेमध्ये त्यांना शाळा किंवा कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला जाणार. पण त्या शाळेसाठी अटी काय आहेत? तर अटी अशा आहे की ते शाळेचं कमीत कमी 5 वर्षापासून अस्तित्व असलं पाहिजे. किती? CBSE जरी कनेक्ट असली तरी 5 वर्षापासून तिचं अस्तित्व असलं पाहिजे. त्याच्यानंतर 10वी 12वी बोर्ड निकाल देणाऱ्या, म्हणजे आता 9वीला हे घेतल्यानंतर किती? 9वी ते 10वी, 11वीला घेतल्यानंतर 11वी ते 12वी, म्हणजे 10वी आणि 12वीचे जे बोर्डाचे निकाल असतात ना, तर बोर्ड निकाल गेल्या 3 वर्षापासून 75% जास्त असायला पाहिजे. याच्या 75% कमी नकोय. म्हणजे 10वी आणि 12वीचे जे बोर्डाचे निकाल आहे कुणाचे? जी CBSE द्वारे कनेक्ट असलेली शाळा जी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणार आहे. आलं लक्षात? ज्या खाजगी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर ती शाळा गेल्या 3 वर्षापासून 75% जास्त रिझल्ट असले पाहिजे. कशाचे? 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या निकालाचे. आलं लक्षात? ओके. आणि पुरेशा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पुरेशा पायाभूत सुविधा त्या शाळेमध्ये असल्या पाहिजे. आणि अशाच प्रकारची शाळा जी आहे ती श्रेष्ठ योजनेअंतर्गत योग्य ठरणारे किंवा त्या शाळेमध्ये श्रेष्ठ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळवून दिलं जाणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना? अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे घेऊन. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता शिष्यवृत्ती. ओके, आता ज्या वेळेस प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश परीक्षा घेऊन आणि त्यांना निवड केलेले जे विद्यार्थी त्यांना इथे ॲडमिशन केलं जाणार, तर डायरेक्ट आहे ना विद्यार्थ्यांना पैसे नाही देणार. म्हणजे शिष्यवृत्ती जी मिळणार आहे किंवा शिक्षणाचे पैसे डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकाच्या खात्यात नाही पडणार. तर ज्या शाळेअंतर्गत त्यांना ॲडमिशन घेऊन दिलं तर त्या शाळेला ते पैसे मिळतील. आलं लक्षात? ज्या शाळेअंतर्गत त्यांना ॲडमिशन घेऊन दिलं त्या शाळेला ते पैसे सरकारकडून मिळतील. तर बघा मित्रांनो, इयत्ता आणि शिष्यवृत्ती किती भेटणार? तर इयत्ता काय असणार आता? 9वी 10वी 11वी आणि 12वी आज सांगितलं मी तुम्हाला. आणि प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी, म्हणजे प्रतिवर्ष म्हणजे 9वीला जो विद्यार्थी त्याला त्यासाठी शाळेला किती देणार? तर 1 लाख रुपये. किती? 1 लाख रुपये. त्याच्यानंतर 10वीचा विद्यार्थी 1,10,000, 11वीचा विद्यार्थी 1,25,000 आणि 12वीचा विद्यार्थी 1,35,000 प्रति वर्ष प्रति विद्यार्थी. म्हणजे 9वीचा एक जरी विद्यार्थी असला तर एका विद्यार्थ्याचे 1 लाख रुपये मिळतील. कुणाला? त्या शाळेला, ज्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे. आणि शाळेच्या अटी काय असतात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 10वीचा जो विद्यार्थी 1,10,000, 11वीचा विद्यार्थी 1,25,000 आणि 12वीचा विद्यार्थी 1,35,000 हे पैसे कुणाला मिळणार? शाळेला. ज्या शाळेअंतर्गत त्या श्रेष्ठ योजनेअंतर्गत ज्या शाळेअंतर्गत त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्या शाळांना हा मोबदला मिळणार. कशासाठी? त्या मुलांच्या अनुसूचित जातीचे जे मुलं आहे तर त्या मुलांच्या निवासी शिक्षणासाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याबद्दल ही शिष्यवृत्ती त्यांना मिळणार. कुणाला? शाळेला. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके.
त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता मला असं वाटतं तुम्हाला दोन्ही पण योजना मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे महत्त्वाचे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न आला बी तर याच्या बाहेर जाणार नाही. व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. आणि याचं जर तुम्हाला PDF नोट्स नंतर ज्या रिवाईज करायला काम येतील त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. बघा मित्रांनो, आता संभाव्य प्रश्न काय दोन योजनेमधले. अग्निपथ योजनेबद्दल चुकीचे विधान निवडा. ओके, व्यवस्थित लक्षात द्या. अग्निपथ योजना मला तर वाटतं प्रश्न येईल, पुढच्या कोणत्या एक्झामला येईल ते सांगत नाही, पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. खूपच गाजली ही योजना, खूपच विरोध झाला या योजनेला लोकांकडून सरकारबद्दल. ओके, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 14 जून 2022ला मिळाली. काही डाऊट? मी दोनदा सांगितलं, ही तारीख पण लक्षात ठेवा. असं पण सांगितलं 14 जून 2022ला मंजुरी मिळाली. कशाला? अग्निपथ योजनेला. त्याच्यानंतर बघा, याद्वारे तिन्ही सैन्य दलात 5 वर्षासाठी सैन्य भरती केली जाणार आहे. 5 वर्षासाठी का? नाही, इथंच चुकवणार आहे मला वाटतं. इथंच चुकवल. किती? फक्त आणि फक्त 4च वर्षासाठी सैन्य भरती केली जाणार. किती? फक्त 4 वर्ष. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता बघितलं आपल्याला काय विचारलं, चुकीचे विधान निवडा. आहे का चुकीचं? नाही, हे बरोबर आहे. याद्वारे तिन्ही सैन्य दलात 5 वर्षासाठी का नाही, म्हणजे हे चूक आहे. मग काय उत्तर असेल आपलं? 2. आलं लक्षात? किती वर्षासाठी अग्निपथ योजनेअंतर्गत? 4 वर्षासाठी. ओके, अग्निपथ योजनेचे वैशिष्ट्य नसलेले विधान ओळखा. आता मी तुम्हाला अग्निपथ योजनेचे काहीतरी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, तर ते वैशिष्ट्य कोणतं नाही ते आपल्याला बघायचं. याद्वारे तिन्ही सैन्य दलात 5 वर्षासाठी सैन्य भरती केली जाणार आहे. 5 वर्षासाठी का? नाही. किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. 2.5 ते 6 महिने प्रशिक्षण. हा मुद्दा इथे डबल झाला, पण ठीक आहे, चालेल. 4 वर्षासाठी भरती केली जाणार. 2.5 ते 6 महिने प्रशिक्षण. पण 2.5 ते 6 महिने प्रशिक्षण या 4 वर्षांतर्गतच असेल. हा, मी तुम्हाला सांगितलं वेगळं प्रशिक्षण नसेल. 4 वर्ष भरती केली जाणार, त्याच्याच अंतर्गत हे प्रशिक्षण असणार. सेवापूर्तीनंतर 11,71,000चं पॅकेज मी सांगितले. कुठून येणार? 11,71,000 पर मंथ. त्यांच्या जो मी वेतन सांगितलं त्या वेतनामधून पर मंथ 10% कट करणार. असं वर्षाचे कट करणार. दुसऱ्या वर्षी पण 10% पर मंथला कट करणार. तिसऱ्या वर्षी पण 10% पर मंथला कट करणार. आणि चौथ्या वर्षी पण 10% पर मंथला कट करणार. आणि जितके पैसे होतील त्याच्यामध्ये तितकेच पैसे सरकार टाकणार. आणि हे टोटल पॅकेज किती होणार मग? 11,71,000 आणि 71,000. आणि तेवढं पॅकेज त्या अग्निवीरांना दिलं जाणार. अग्निवीर म्हणजे कोण? ते अग्निपथ योजनेमधून जे सेवेसाठी निवड झालेले विद्यार्थी, सेवा देत असलेले विद्यार्थी, त्यांना काय म्हणण्यात येणार? अग्निवीर. हे 4 वर्षानंतर 50% तरुणांना नियमित सेवेत दाखल करून घेतले जाणार. किती? 50%. आता इथे थोडंसं आहे ना, दोन मुद्दे चुकीचे. इथे 4 वर्षानंतर, इथं 4 वर्षानंतर पाहिजे होतं, पण 4 वर्ष हे पण चुकीचं आहे. आणि 4 वर्षानंतर 50% तरुणांना नियमित सेवेत दाखल करून घेतलं जाणार का? नाही. किती? फक्त 25% तरुणांनाच नियमित सेवेत दाखल करून घेतलं जाणार. आणि जे 75% तरुण आहे त्यांना निवृत्त केलं जाणार. आलं लक्षात? पण इथे दोन्ही पण मुद्दे, हे पण चुकी आणि हे पण चुकी, ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे सिली मिस्टेक झालेली. 4 वर्षासाठीच दाखल केले जाणार. आणि 25% तरुण 25% तरुणांनाच नियमित सेवेत दाखल करून घेतलं जाणार. आणि 75% तरुणांना हे सेवानिवृत्त केलं जाणार. 2.5 ते 6 महिने प्रशिक्षण आणि 11,71,000चं पॅकेज. आलं लक्षात? चलायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, श्रेष्ठ योजना खालीलपैकी कोणासाठी राबवली जाणार आहे? आलं लक्षात? आता मला सांगा, तुम्ही सांगा. अपंगासाठी का? नाही. अनुसूचित जातीसाठी? येस. आता अनुसूचित जातीसाठी, लष्करासाठी का? नाही. शेतकऱ्यांसाठी का? नाही. आता अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी. ओके, आता विद्यार्थी कोणते असले पाहिजे? ते 9वी to 12वी याच विद्यार्थ्यांसाठी. आलं लक्षात? 9वी ते 12वी याच्यात 2 प्रकारचे एक्झाम घेतले जाणार. एक 9वीला एक एक्झाम घेतली जाणार नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे, एक 9वीला एक एक्झाम घेतली जाणार आणि 11वीला एक एक्झाम. 9वीची पास केली तर 9वी आणि 10वी असं 2 वर्ष लाभ मिळेल. 11वीची पास केली तर 11वी आणि 12वी असा 2 वर्ष लाभ मिळेल. मग हे प्रवेश झालेले विद्यार्थी यांना घ्यायचं. आणि जी CBSE द्वारे कनेक्ट असलेली जी शाळा आहे, जी कमीत कमी 5 वर्षापासून अस्तित्वात असली पाहिजे, तर अशा वेगवेगळ्या अटी मी तुम्हाला त्या शाळेच्या सांगितल्या. पुरेशा पायाभूत सुविधा असल्या पाहिजे. आणि त्या शाळेमध्ये यांना ॲडमिशन मिळून दिलं जाणार. आणि त्या शाळेमध्ये यांना निवासी शिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार. कोणतं? निवासी, रेसिडेन्शियल एज्युकेशन, निवासी शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार. आणि त्या शाळेंना पैसे कुठून येणार? शिष्यवृत्ती कुठून येणार? सरकारकडून येणार. यांना येणार का यांच्या खात्यात? नाही. कोणाच्या खात्यात येईल? शाळेच्या खात्यात. आलं लक्षात? ओके. मला असं वाटतं तुम्हाला अग्निपथ योजना आणि श्रेष्ठ योजना दोन्ही योजना अतिशय व्यवस्थितरित्या कळाल्या असतील. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कळाला नसेल तर परत बघा, कळालंच असेल. चला तर मित्रांनो, मग भेटूयात उद्या. थँक्यू.